आजच्या प्रयोगाचे नाव आहे एअर पॉवर कार, अर्थात हवेवर चालणारी गाडी. या प्रयोगाचे उद्दिष्ट आहे की न्यूटनचा तिसरा नियम तपासणी. आता न्यूटनचा तिसरा नियम काय म्हणतो? एव्हरी ॲक्शन इज अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन. याचा उद्देश आहे की हाच लॉ इथे तपासणे. याचा अर्थ काय? एक उदाहरण घेऊया. जर आपण एखादा चेंडू भिंतीवर फेकला तर तो त्या स्पीडनं आपल्याकडे येतो. हाच न्यूटनचा तिसरा नियम आहे. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे साईड फ्रेम 2, छिद्र असलेली एक रेक्टँग्युलर शीट, एक रेक्टँग्युलर शीट ज्याला छिद्र नाही आहे, 2 मोठी चाकं, 2 लहान चाकं, 3 वेगवेगळ्या साईजच्या स्ट्रॉ, 2 मेटॅलिक रॉड, 2 बलून आणि रबर्स. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. 2 या साईड फ्रेम घ्यायच्या, यामध्ये या 2 स्ट्रॉ घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित याच्यात फसवून घ्यायच्या. या प्रकारे आपला बेस तयार. त्यानंतर एक रॉड घ्यायचा आणि एक चाक घ्यायचं, यामध्ये हा रॉड फसवायचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या रॉडमध्ये लहान चाक फसवून घ्यायचं. त्यानंतर हे लहान चाक पुढच्या भागाला लावायचं, इथून घालायचं, इथून दुसरं चाक लावून घ्यायचं. मोठं चाक मागच्या. या प्रकारे आपली एक गाडी तयार. त्यानंतर एक शीट घ्यायची रेक्टँग्युलर, ती याच्या मधोमध लावायची. आणि छिद्र असलेली शीट मागे लावायची. या प्रकारे आपली ही गाडी तयार होईल. त्यानंतर एक बलून घ्यायचं आणि याला लावायचं आणि हा रबरनी फिट करून घ्यायचा. हे झालं. त्यानंतर ही स्ट्रॉ इथे फसवायची. ही झाली आपली कार तयार. आता याचं जाणण्याकरिता कशी काम करते त्यासाठी आपण या पाईपमधून याच्यामध्ये हवा भरूया. या प्रकारे बलून फुगवून घ्यायचं आणि ते असं याला सोडून द्यायचं, तर गाडी अशी पुढे जाईल. आता इथे काय झाले, जेव्हा आपण या बलूनमध्ये हवा भरली, ही नळीच्या द्वारे बाहेर निघाली, तर त्यामुळे काय झालं की इथे वेगळा फोर्स लागला आणि ही गाडी पुढे जायला लागली. हाच न्यूटनचा तिसरा लॉ आहे, जी एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्यानुसार इथं न्यूटनचा तिसरा सिद्धांत आपला सिद्ध. आता जाणून घेऊया याचे उपयोग. सगळ्यात पहिला उपयोग आहे शैक्षणिक उपयोग. शाळेमध्ये जर न्यूटनचा तिसरा लॉ शिकवताना हे प्रात्यक्षिक दाखवलं तर आपल्याला प्रयोग का थ्रू म्हणजे प्रॅक्टिकली हे समजणार की न्यूटनचा तिसरा लॉ असतो.
दुसरा उपयोग म्हणजे मनोरंजनासाठी. जिथे जिथे काही हवेचा दाब वापरून काही मनोरंजन करायचं असेल तिथे हे दाब आपण वापरू शकतो. या प्रयोगासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.